मित्रांनो, जर का सीटीटी क्रॅक करायची असेल तर परिमाणांवर तुम्हाला प्रश्न आलेच पाहिजे. आपण काय करतो असतो की 30 प्रश्न मॅथमॅटिक्सचे विचारले जातात. मात्र त्यातले आपण 15 प्रश्न प्रत्येक सीरीजमध्ये घेत असतो. त्यातला हा पहिला प्रश्न आहे आणि जो परिमाणांवर संबंधित आहे. वासु के पास एक बाल्टी थी जिसमें 34 3/4 लीटर दूध आ सकता है. म्हणजे 34.3/4 लीटर दूध आ सकता है. ऐसी बाल्टी वासु के पास थी. वह उससे 250 मिली की छोटी बोतलों में भरकर बाजार में दूध बेचना चाहता था. आणि त्याच्याजवळ जी बाल्टी आहे त्याच्यामध्ये जे काही लिटर दूध होतं या ठिकाणी म्हणजे 2.35 लिटर ते दूध होतं. ते दूध 250 मिलीलिटरची एक छोटीशी बॉटल त्याच्यामध्ये भरणार तो आणि अशा किती बॉटल्स होईल. वह इस दूध से कितनी छोटी बोतलों में भर सकता है. म्हणजे एक सिंपलची गोष्ट आहे. वासूजवळ 2.35 लिटर दूध होतं. बोतल म्हणजेच त्या बॉटलची छोट्याशा बॉटलची जी धारकता होती ते 250 मिली म्हणजे 250 मिलीलिटर होती. अशा किती बॉटल्स भरल्या जाईल या 2.35 लिटर दुधाच्या. ठीक आहे, खूप सोपं आहे मित्रांनो. याला ट्रिक्सनं पण सॉल्व्ह करता येते. मी तुम्हाला ट्रिक्स सुरुवातीला सांगतो कशी आहे ट्रिक्स कशी आहे. आता काय करायचं की हे जे आहे ना 34 इंटू 3/4 मल्टिपल बाय काय करायचं, याला मल्टिपल बाय 4 करायचं म्हणजे तुमचं आन्सर या ठिकाणी तयार राहतं. आता कसं हे तुम्हाला माहीतच आहे की याचा गुणाकार करतो आपण. कसा गुणाकार करतो, 4 चूक 16. हे बघा 4 चूक 16 हातचा 1, 4 3 12 ने किती 13. याचा अधिक केला की हे होतात 139. म्हणजेच 139 डिवायडेड बाय 4 इंटू 4 हे 4 4 कॅन्सल झाले तर 139 बॉटल्स येतात. पण हे कसं काय झालं, मल्टिपल बाय 4च का आपण केलं. त्याच्या मागचं कारण आहे की या ठिकाणी एका बॉटलची जी धारकता होती तर ते 250 मिली होती. 250 मिली 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर होत असते. 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर होते. हे सर्वांनाच माहित आहे 1 लिटर होते. म्हणून 1 लिटरचे अर्थातच 1000 मिलीलिटरचे असे 250चे भाग किती होणार, 4 होणार. 250 म्हणून या ठिकाणी आपण 4 वापरलेला आहे ट्रिक्समध्ये आणि डायरेक्टली आन्सर काढलेला आहे. जर तुम्ही स्टेप्सने याचा आन्सर काढत असाल तर ते असं काढायचं बघा. कसं की हे जे आहे 34 लिटर आणि 3/4 लिटर म्हणजेच या ठिकाणी बघा हे 34 लिटरचे होणार 34,000 मिलीलिटर आणि हे जे 3/4 आहे एका लिटरचा 3/4 भाग म्हणजेच 1 लिटर म्हणजे 1000. 1000चे 3/4 म्हणजे या ठिकाणी काय किती होणार आहे, हे होतात 250. 250 गुणिले 3 म्हणजे 750. एका लिटरचा 3/4 भाग म्हणजेच त्या ठिकाणी 750 मिलीलिटर. या दोहोंची जर बेरीज केली तर ते 2.35 लिटर होईल. आता या ठिकाणी 0 5 7 4 आणि 3. आता देअरफॉर हे झालं पूर्णतः मिलीलिटर मध्ये. बॉटल्स किती भरायचे आहे 139 तर आन्सर आला. परंतु कसं आलं, प्रत्येक बॉटलची धारकता येते 250 मिलीलिटर. सो डिवायडेड बाय करायचं आणि याला डायरेक्ट याला जर का तुम्ही डिवायडेड बाय केलं 34,750 डिवायडेड बाय 250 तरी तुमचा आन्सर 139च येणार. कसं 0 0 कॅन्सल झाला बघा. 25 1 25 25 1 25 34 मधून 25 गेले 34 मधून 25 गेले 9 राहिले हे की नाही. सो 9 या ठिकाणी अटॅच झाले म्हणजेच किती झाले 97 झाले. 34 मधून 25 गेले म्हणजेच 9 झाले 97 झाले. आता 25 3 75 होते. 25 3 75 म्हणजे 97 मधून 75 गेले तर या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 22 राहिले. हे 22 जर याला अटॅच केले ह्या 5ला तर 225 होतात. 25 1 25 25 9 225 होते म्हणजेच आन्सर येते 139. ह्या स्टेप्सनं सुद्धा करू शकता किंवा ट्रिक्सनं सुद्धा करू शकता तुम्ही. पण ट्रिक्सने करण्यासाठी इथं जर 250 आले असेल तरच मल्टिपल बाय 4 करायचा, अदरवाईज नाही. म्हणजेच
याचं आन्सर तुमच्याला ट्रिक्सने लवकर येतं आणि स्टेप्सने सुद्धा लवकरच येतं, जर का तुम्हाला 25चा पाडा माहीत असेल तर. ठीक आहे. दोन्ही इकडे आपण 139 एकूण बॉटल्स वह वासू भर सकता है असं राईट आन्सर काढलेलं आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. सेकंड, CTT 2024 साठी टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. आता मी तर शिकवतो मॅथमॅटिक्स, मॅथ आहे. ओके, मॅथच असते का फक्त CTT मध्ये? नाही. तर मॅथमॅटिक्स असो, मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्र किंवा शिक्षाशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र सोबतच हिंदी आणि मराठी हे सर्व सब्जेक्ट आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आहे. सो ही टेस्ट सिरीज सर्व विषयांची आहे. फीज 200 रुपीज आहे. ही 200 रुपीची फी 7709119501 वर कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी तुम्हाला एक QR देणार, त्या QR वर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि या सिरीजचा लाभ घ्यायचा आहे. ही सिरीज एवढी जबरदस्त आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं असते, तुम्ही जो अभ्यास करता तुमचा अभ्यास परिपूर्ण झालेलाच असतो, मात्र तुम्हाला रिव्हिजनची गरज असते. आणि रिव्हिजन कशी होते की आता मॅथमॅटिक्सच बघा ना, मी 15-15-15-15चे ब्लॉक्स घेतो, 15-15चे घेतो, आहे की नाही. म्हणजेच 15-15चे म्हणजे 15-15 प्रश्न तुम्ही ऑनलाईनला सोडवू शकता. तुमच्याजवळ मोबाईल आहे, मी लिंक पाठवणार, ते लिंक तुमच्यापर्यंत पोहोचली की त्याला तुम्ही टच केल्याबरोबर तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल, डायरेक्टली ते स्टार्ट होऊन जाईल. म्हणजेच तुम्हाला 15 प्रश्न ऑनलाईनला सोडवता येतात. एक कागद घ्यायचा, त्याच्या बाजूला मोबाईल ठेवायचा आणि फटाफट तुम्ही सॉल्व करत जायचे. राईट आन्सर क्लिक करायचं, शेवटी सबमिट करायचं. 15 पैकी किती मार्क्स भेटले ते सुद्धा तुम्हाला कळून येतं. क्लिअर? म्हणून ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. माझं नाव आहे सावंत सर, माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला पुढे. सेकंड क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन सा 1 और 6 दशांश के बराबर है? मित्रांनो, आपल्याला फ्रॅक्शन आला पाहिजे, म्हणजेच आपल्याला पूर्णांक आला पाहिजे. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं बघा, 1.6/6 दशांश म्हणजे 6/10. आता बघा ना, खूप सोपं आहे मित्रा, की याला 2-3 पद्धतीने करता येते. 10 × 10 10 16, 16/10 म्हणजेच बघा, हा शून्य जर इथं कट केला तर मागून एका अंकानंतर पॉईंट देत असते, म्हणजे आन्सर येते 1/6. हे बऱ्याच जणांना माहीत नसते. आता तुम्हाला मी सांगतो कसं. तर जर समजा फॉर एक्झाम्पल सपोज आपण करू, सपोज 125/10 म्हटले. हां, सपोज 125/10 म्हटले तर किती आन्सर येणार आहे? तर हा शून्य कट करायचा, मागून एका अंकानंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे 12.5 झाले. जर समजा आता समजा असं असेल, असं 1257 जर 100 केला तर आन्सर काय येणार आहे? 2 शून्य कट केले तर 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे 12.57. जर समजा असं असेल 2 3 7 8 भागिले जर 1000 असेल तर आपण काय करणार? 1 2 3 शून्य कट करणार, मागून 3 अंकानंतर पॉईंट देणार, म्हणजे 2.378. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला माहित झालं की पॉईंट कसा अरेंज करायचा. 16/10 म्हणजे 1.6. सो आन्सर आलेला आहे सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअरच आहे. याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे मित्रा. राईट आन्सर. तिसरा प्रश्न बघा, शृंखला म्हणजे सिरीज तुम्हाला विचारल्या जाते. ही सिरीज कशी आहे बघा, या ठिकाणी 12 14 17 13 8 पुन्हा 14 पुन्हा 21, त्याच्यानंतर व्हॉट. काय करायचं असते की 2 संख्यांमधला डिफरन्स काढायचा असते. डिफरन्स म्हणजे डी म्हणजे फरक. आता ह्या 2 मधला फरक किती निघतो? 2 निघतो. पण +2चा आहे, वाढली ना तिकडे. इथे +3चा आहे, इथे बघितलं तर -4चा दिसतो. 4चा दिसतो परंतु मायनस झालेला दिसतो. इथे सुद्धा -5चा दिसतो बघा. 13तून 8 गेले, 5 राहिले, परंतु -5 कमी झाले. पुन्हा इथे जर बघितले तर वाढलेले आहे, 8 आणि 6 14. पुन्हा इथे जर बघितले तर 7 आणखी वाढलेले आहे. म्हणजे इथं प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे क्रमागत मायनस येणार. क्रमागत मायनस म्हणजे काय की या दोहोंमध्ये -8 आला पाहिजे. 21 मधून 8 गेले, 21 मधून 8 गेले, त्या ठिकाणी राहतात 13, है की नाही? 13 इथे आले 13. क्लिअर? आता पुन्हा -8 झाले. आता 2चा गट आहे, +2 प्लस मायनस प्लस आता मायनस आणि क्रमागत 2 3 4 5 6 7 8. आता इथे येणार आहे -9. इथे -9 केले तर इथे बरोबर 4 येते.
13तून -9 केलं तर 4 येते. म्हणजे क्रमागत आपण असं याच्या पुढेही आपण जाऊ शकतो. पण या ठिकाणी 2 3 प्लस 4 5 मायनस 6 7 प्लस 8 9 मायनस असं क्रमागत कमी जास्त होत गेलेलं आहे. सो आन्सर आलेलं आहे तिथं क्रमागत 13 व 4. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. सिरीजचे पण प्रश्न तुम्हाला करायचे मित्रांनो. सिरीजचे प्रश्न जर का तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. मी तुम्हाला भरपूर सारे सिरीजचे प्रश्न देणार आहोत याच माध्यमातून. येस, मी जे तुमच्यासाठी सिरीज घेऊन येतो म्हणजे कशी 15-15-15-15ची जी सिरीज घेतो ते सर्व प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी मी उपलब्ध करून देतो. सो टेस्ट सिरीज जॉईन करा. येस, चला चौथा प्रश्न. 8 मीटर लंबे, 70 सेंटीमीटर चौड़े, 40 सेंटीमीटर मोठे लकड़ी के एक ब्लॉक से, लाकडाचा एक ब्लॉक्स आहे तो इष्टिके चिती आकाराचा आहे, ज्याची लांबी 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर आहे. किती? 800 सेंटीमीटर. 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर. मीटर कन्वर्टेड इनटू सेंटीमीटर. सो 800 सेंटीमीटर मल्टिपल बाय चौड़ाई आहे 70 सेंटीमीटर म्हणजे 70 आहे तर 70 लिहायचं आणि 40 सेंटीमीटर आहे जाडी, मोठी आहे जाडी. ओके, आता डिवाइडेड बाय या इस लकड़ी के एक ब्लॉक से 2 मीटर इंटू 56 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर माप वाले कितने फट्टे बनाए जा सकते हैं. म्हणजे त्याचे वाले या आकाराचे तुकडे, या आकाराचे किती तुकडे होणार, किती ब्लॉक्स होणार इष्टिकाची तिचे छोटे छोटे. तर या ठिकाणी 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर इंटू 56 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर जर भागिले तर करायचं आणि डायरेक्टली कॅल्क्युलेशन केलं की तुमचं आन्सर या ठिकाणी तयार राहतं. 0 0 0 0 बे 1 बे बेचूक 8 झालं. 0 0 कॅन्सल, ह्या एकला काय व्हॅल्यू नाही. आता इथं 7 10 70 7 8 56 4 1 4 4 2 8 बे 1 बे बे 2 4 म्हणजे फक्त 2 गुणिले 10 म्हणजेच 20 फट्टे बनाए जा सकते हैं. 20 फट्टे बनाए जा सकते हैं अगर 8 मीटर लंबे 70 सेंटीमीटर चौड़े और 40 सेंटीमीटर मोटे लकड़ी के एक ब्लॉक से अगर 2 मीटर इंटू 56 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर माप के फट्टे बनाए होते तो. ठीक आहे, 20 सेंटीमीटर बरोबर आन्सर येते. सॉरी 20 फट्टे असं आन्सर येते म्हणजे ते ब्लॉक्स. आन्सर फर्स्ट. नेक्स्ट, एक व्यक्ति ने 30 जनवरी 2023 को नई दिल्ली स्टेशन से बेंगलुरु के लिए ट्रेन पकड़ी. एक व्यक्ती आहे 30 जानेवारी 2023 ला प्रवासाला निघाला आणि त्याने दिल्लीपासून तो बेंगलोरला जाणारी एक ट्रेन पकडलेली आहे. ट्रेन नई दिल्ली से शाम 5 बजे यानी कि 17 बजे चली और दूसरे दिन 31 जनवरी 2023 को दूसरे दिन बराबर 5 बजे शाम को यानी कि 17 बजे 24 तासाची घड्याळ असते त्याच्यानुसार हे 5 वाजता इव्हिनिंगला सुरू झाली आणि इव्हिनिंगलाच दुसऱ्या दिवशी ते बेंगलोरला पोहोचली. नवी दिल्लीवरून निघालेली ट्रेन बेंगलोर पहुंची. यदि नई दिल्ली और बेंगलोर के बीच की दूरी न्यू दिल्ली टू बेंगलोर ची दूरी किती आहे म्हणजेच अंतर किती आहे 1776 किलोमीटर. किती? 1776 किलोमीटर आहे. किलोमीटर है. तो ट्रेन की पूरी यात्रा की औसत गति कितनी होगी? औसत गति म्हणजे एवरेज स्पीड. औसत गति म्हणजे काय? एव्हरेज स्पीड कितनी होगी? इट्स व्हेरी सिंपल. हाऊ टू फाइंड आउट? मित्रांनो काय करायचं की दिल्लीपासून तर बेंगलोरपर्यंतचं अंतर 1776 आहे. ती जी ट्रेन आहे ती ट्रेन त्या ट्रेनने एकूण किती तासाचा प्रवास केला, किती किलोमीटर प्रवास नाही, तो हा जो प्रवास आहे तर तो किती तासामध्ये केला तर बरोबर 24 तासाचा प्रवास झाला. 30 जानेवारी पासून ते 31 जानेवारी पर्यंत बरोबर 5 वाजता निघाली तर 5 वाजता पोहोचली. 5 वाजता म्हणजे 17 वाजता 24 तासाची घड्याळानुसार. सो 24 तासाचा तो प्रवास होता. म्हणून ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी डिवाइडेड बाय करायचं. झाला आन्सरच आला. आता कसं तर या ठिकाणी आपण भाग देऊ शकतो. कितीचा भाग द्या तुम्ही तर या ठिकाणी मला भाग जाताना दिसतो 4 ने. 4 सकम 24 4 चूक 16 हात चावला 1 4 चूक 16 हात चावला 1 4 चूक 16. पुन्हा भाग जाताना दिसतो मला
6 एक 6, साइन 7 42, उरले 2 झाले 24, 6 चूक 24, म्हणजे 74 किलोमीटर प्रति आवर म्हणजे तास, 74 किलोमीटर प्रति तास यानी कि 74 किलोमीटर प्रति घंटा उसकी एवरेज स्पीड यानी कि औसत गती है. सो थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रकारचे बरेचसे प्रश्न वाचायला वेळ लागतो परंतु काढायला लगेच आन्सर लगेच निघते. ठीक आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर. नेक्स्ट 1/9, 1/21, 3/7, 12/63 को अवरोही क्रम में भिन्न प्रकार से लिखे. अवरोही क्रम म्हणजे काय? अवरोही क्रम म्हणजे होते डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय? उतरता क्रम. उतरता क्रम. आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे आधी मोठी संख्या असते नंतर लहान 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 संख्या होत राहते. लहान. बघा आता काय करायचं? फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन सर्वप्रथम आपण लिहून घेऊ. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 1/9, दुसरा आहे 1/21, तिसरा आहे 3/7, चौथा आहे 12/63. हा जो छेद आहे छेदाचा लसावी काढायचा. छेदाचा लसावी. लसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. बघा आता मी कसा लसावी काढतो. या ठिकाणी 9 आहे, 21 आहे, 7 आहे आणि 63 आहे. एक तुम्हाला माहित असेल क्लुप्ती की एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल. एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या लसावी असते. आता 9 ने 63 ला भाग जातो म्हणजे 9 7 63. या ठिकाणी 63 ही लसावी झाली. आता पुन्हा या 7 ने सुद्धा 63 ला भाग जातो तर 7 9 63 मोठीच संख्या ही लसावी झाली. 21 1 21, 21 3 63. 21 आणि 63 चा लसावी काढायला गेलो ते 21 ने 63 ला भाग गेला म्हणजे भाग गेला तर मोठी संख्या लसावी झाली. तर या ठिकाणी 63 ही लसावी दिसून येते. सो असं करायचं आणि 63 लिहून घ्यायचे, लसावी लिहून घ्यायची. आता भाग कसं द्यायचा बघा. भाग द्यायचा मित्रांनो 9 ने 63 ला भाग द्या म्हणजे छेदाने याला भाग द्यायचा. 9 7 63 हे 7 1 7 म्हणायचं. याचं व्हॅल्यू आली 7. हां, ही इथं न लिहिता वर लिहिले तर उत्तमच. 7 याची व्हॅल्यू किती आली? 7. आता पुन्हा दुसरं 1/9 ची व्हॅल्यू 7 झाली. आता 21 3 63, 3 1 3 याची व्हॅल्यू आली 3. आता 7 9 63 आणि 9 3 27 याचा गुणाकार करायचा अंश आणि छेदाचा आणि ते वर लिहायचे. 9 3 27. क्लिअर? 63 1 63 आणि 12 1 किती? 12 याची व्हॅल्यू आली 12. 1/9 इज इक्वल टू 7, 1/21 इज इक्वल टू 3, 3/7 इज इक्वल टू 27. 12/63 म्हणजे 12. 12/63 म्हणजे 12. आता त्यांनी काय सांगितलं की अवरोही क्रम में म्हणजेच उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने सर्वात मोठी कोणती आहे? हे 27 आहे ना, म्हणजे 3/7 सुरुवातीला येणार. 3/7 असं चाललो आपण आता इकडे. 3/7 हां, ग्रेटर दॅन. हे संपलं. त्याच्यानंतर ह्या 3 पैकी हे 12 आहे म्हणजे 12/63 इज ग्रेटर दॅन. हा सुद्धा संपला. त्याच्यानंतर 7 आणि 3 मध्ये हा मोठा आहे म्हणजे 1/9 इज ग्रेटर दॅन. आणि हा शेवटचा 1/21 कशाला मॅच होते? 3 12 1 1. 3 12 1 1 म्हणजे थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर. बिल्कुल मॅच आहे ना. 3/7 इज ग्रेटर दॅन 12/63 इज ग्रेटर दॅन 1/9 इज ग्रेटर दॅन 1/21. थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. मी जरी इथं डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच अवरोही क्रम त्यांनी विचारलेला आहे, आपण आरोही क्रम सुद्धा काढू शकतो याच्या उलट. ठीक आहे. सो आन्सर येते या ठिकाणी थर्ड. 7वां प्रश्न. मान ज्ञात कीजिए निम्न में से किस अक्षर की शून्य सममित रेखा है? बघा, शून्य सममित रेखा आहे. तुम्हाला मी नेहमीच सांगतो की सममित रेखा कशा काढायच्या. ए घेतला, बी घेतला, सी घेतला, डी घेतला, ई घेतला आणि डायरेक्टली ओ आणि एक्स घेतला. बघा आता सममित रेखा आहे कशा काढायचे. आपण एच सुद्धा घेऊन टाकू. एच. आता बघा या ठिकाणी ए चे 2 भाग होतात. एका रेषेने ए चे 2 भाग झाले का? नाही.
इथून जर होरिझॉन्टल रेष मारली तर त्याचे दोन भाग सारखे दोन भाग होत नाही. म्हणून अशी रेष न घेता अशी रेष जर घेतली व्हर्टिकल तर त्याचे दोन भाग होतात. आडव्याने होत नाही, आडव्याने होत नाही, पण उभ्या रेषेने होते. म्हणजे त्याची सममित रेखा काय फक्त एक आहे. बी मोठा खतरनाक आहे. बीचा वरचा जो अर्धगोल आहे तो लहान असतो, खालचा जो आहे तो मोठा असतो. बीला जर मी असा कट करायला गेलो तर त्याच्यावाला दोन समान भाग होत नाही. त्याला मी असे कट करायला गेलो तर वरचा लहान आणि खालचा मोठा दिसून येतो, म्हणजे याची सुद्धा होत नाही. म्हणून बी ची सममित रेखा येणार आहे 0. बी ची सममित रेखा किती? 0. 0. आता सी साठी 1 बघा ना, एकच. कारण की आडवी रेष जर मारली तर त्याचे दोन भाग होतात, उभी जर मारली तर त्याचे भाग होत नाही, म्हणून त्याची सममित रेखा एकच. डी साठी तसंच, सममित रेखा 1, उभी जर मारली तर त्याचे समान भाग होत नाही. ई साठी सुद्धा तसंच 1. ओ साठी मात्र खूप आहे. ओ साठी तुम्ही अशी रेष मारली 2 होतात, अशी मारली तर 2 होतात, अशी मारली तर 2 होतात, असे होतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त सममित रेखा आहे. एक्स साठी त्याचे दोन भाग असे होतात, असे पण होतात. हा, एक्स साठी 2 आपण म्हणू, 2 पेक्षा जास्त आहे ते 4 होतात. तसे याचे अगणित होतात. याचे काय होतात? अगणित. म्हणजे असं मायरिट अगणित आपण म्हणूया, अगणित खूप होतात ते. इथं मात्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त होते, म्हणजे 4 सुद्धा होते. एस साठी बरोबर त्याचे 2 होतात, फक्त फिक्स 2 होणार. कारण की एस जो आहे ना, तर असा त्याचे 2 भाग होते आणि असे पण 2 भाग होते, म्हणजे 1 आणि हे 1, म्हणजे 2 सममित रेखा आहे. आता हेच जर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येते ई ची किती? 1. यू ची किती? 1. एच ची किती? 2. पण त्यांनी 0 सांगितलेलं आहे. यस असा यस, यसचं असे व्हर्टिकलने सुद्धा होत नाही, आणि व्हर्टिकल तर सोडूनच द्या, तर होरिझॉन्टल म्हणजे आडव्याने सुद्धा होत नाही. म्हणून त्याचे सममित रेखा आहे काहीच नाही, 0 आहे. म्हणून आन्सर येते या ठिकाणी यस. याचे आन्सर आहे म्हणजे थर्ड ऑप्शन. 8वां प्रश्न. 8वां प्रश्न थोड़ा सा खतरनाक है. किसी सप्ताह में एक दंत चिकित्सालय में मरीजों की संख्या इस प्रकार थी. दंत चिकित्सालय म्हणजे डेंटल हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी जे पेशंटची संख्या आहे ते दिवसागणिक सांगितलेले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार और शनिवार. गुरुवारला बृहस्पतिवार म्हटलं जाते. आता या ठिकाणी बघा ना, त्यांनी पहिला ऑप्शन काय सांगितलेला आहे, थोडंसं आपण वर घेऊया. पहिला ऑप्शन काय? पहिल्या ऑप्शन मध्ये असं दिलेलं आहे की मरीजों की कुल संख्या 200 थी, आणि त्याच्यावर बघा, इस तालिका के आधार पर गलत कथन चुनिए. गलत म्हणजेच रॉंग वाला कथन आपल्याला शोधायचं. मरीजों की कुल संख्या 200 थी. आता पहिले सर्वच याच्यावाली पेशंटची संख्या बघू. या ठिकाणी सगळ्याची प्लस केली. इथे बघा 9 आणि 6 किती, खालून आपण मोजतो किंवा वरून मोजतो, ठीक आहे. 9 इथं 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, 18 आणि 8 26, 26 आणि 6 32, 32 आणि 9 32, 32 आणि 9 होतात बरोबर 41. सो इथे 1 घेतला, इथे 4 घेतले, 4 आणि 3 7 आणि 3 10, 11 15 18 20, म्हणजे 201. फिक्स आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे, पुन्हा पुन्हा करायचं नाही बेरीज, नाही तर बेरजेतला सुद्धा कॉन्फिडन्स निघून जाईल आणि त्याचा पूर्ण इफेक्ट आपल्या पेपरवर पडू शकतो. म्हणून बी केअरफुल आपण 201 काढलेला आहे. मरीजों की कुल संख्या 200 थी, 200 थी नहीं तो 201 थी. यही तो गलत कथन है. सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर. म्हणजे आपला वेळ पण वाचला. नाही तर आपण काय करतो, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन व्हेरीफाय करून बघतो. करून बघूया ना आपण. आकडो का परिसर 27 आहे. आता आपल्याला परिसर माहित पाहिजे. परिसर म्हणजे काय? परिसर म्हणजे होते रेंज. परिसर म्हणजे काय होते, तर रेंज होते. रेंज 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 म्हणजे काय? सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या इथे किती आहे? 45 आहे. आणि सर्वात लहान संख्या या ठिकाणी 18 आहे. सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या याच्यातला डिफरन्स म्हणजे रेंज म्हणजे परिसर. आता 5तून 8 जात नाही म्हणून 15तून 8 गेले, 7 राहिले, हातचाले किती दिला, 4तून 2 गेले, 2 राहिले, म्हणजे 27. बरोबर आहे. आकडा का परिसर 27 आहे. आता परिसर विद्यार्थ्यांना माहित असणार, परिसर म्हणजे रेंज. मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या याचा डिफरन्स म्हणजे परिसर असते.
कळलं? सो 27 या ठिकाणी बरोबर आहे, परंतु आपल्याला तर गलत कथन विचारलेलं आहे, म्हणजे आपण सेकंड ऑप्शन नाही देऊ शकत. अधिकतर दिनों में मरीजों की संख्या 30 से अधिक थी. अधिकतर दिनों में मरीजों की संख्या 30 से अधिक थी. बघा आता सोमवारी हा नाही आहे, हा एक घेतला, 30 पेक्षा कमी आहे, या ठिकाणी 30 पेक्षा जास्त आहे, हा 30 पेक्षा जास्त आहे, या ठिकाणी 30 पेक्षा जास्त, या ठिकाणी 30 पेक्षा कमी, या ठिकाणी 30 पेक्षा जास्त, या ठिकाणी 30 पेक्षा जास्त. क्रॉस किती आले? 2. राईट किती आले? 4. म्हणजे हे बरोबर आहे ना कथन. अधिकतर दिनों में मरीजों की संख्या 30 से अधिक ही थी. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे, परंतु आपल्याला गलत कथन विचारलं, आपण थर्ड ऑप्शन सुद्धा नाही देऊ शकत. सोमवार और बुधवार की मरीजों की संख्या, फोर्थ ऑप्शन, सोमवार और बुधवार को मरीजों की संख्या का अंतर 20 है. सोमवारी किती? सोमवार और बुधवार, सोमवारी आहे 25 आणि बुधवारी आहे 45, या दोघांमधला डिफरन्स बरोबर 20च येते. म्हणजे हे सुद्धा कथन बरोबर आहे, परंतु आपल्याला गलत कथन विचारलं ना, म्हणून आन्सर येते फर्स्ट ऑप्शन इज द राइट आन्सर. कारण की 200 नाही थी तर 201 थी, म्हणून फर्स्ट ऑप्शन गलत आहे, म्हणून तेच आन्सर येते फर्स्ट. ओके, बघा राइट आहे. 9वां प्रश्न, पार्सल भेजने की दरें नीचे दी गई है. आता आपण ज्यावेळेस पार्सल पाठवतो, तर ज्यावेळेस आपण कुरिअर ऑफिसमध्ये जातो, एखादा आपल्याला वस्तू घेऊन आपल्याला पाठवायचं असतं XYZ ला, तर पार्सल का भार, तर त्यांच्यावाले काही रेट असतात. ते रेट बघा कसे आहे. पार्सल का भार अगर 50 ग्राम हो या 50 ग्राम से कम हो, जर 50 ग्राम जर असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर 15 रुपये लागतील. पार्सल का भार म्हणजे पार्सलचं वजन प्रत्येक अतिरिक्त 50 ग्राम के लिए, मग 50 ग्रामच्या पेक्षा किती का असू द्या, 1 किलो असो, 2 किलो असो, किंवा 250 ग्रॅम असो, किंवा 350 ग्रॅम असो, किंवा 750 ग्रॅम असो, तर वरच्या हे पहिले 50 ग्रॅम सोडून पहिल्या 50 ग्रामसाठी किती रुपये लागेल? 15 रुपये लागेल. पण 50 ग्रॅमच्या वर जर 100, 150 काही असो, तर अतिरिक्त 50 ग्रामसाठी 7 रुपये लागत रहे. मीना अपनी सहेली चारू को पार्सल भेजना चाहती है. मीना नावाची मुलगी आहे, तिची मैत्रीण आहे चारू, असेल कुठेतरी मुंबई, दिल्ली आहे, दिल्लीला, हाँ दिल्ली में है. पार्सल का भार है 350 ग्रॅम. या पार्सलचा जर भार असेल 350 ग्राम, दरों को देखकर पार्सल भेजने की सही राशि का चुनाव कीजिए. हे जर दर बघितले तर या 350 ग्रॅम पार्सल पाठवण्यासाठी किती रुपये लागणार आहे? खूप सोपा प्रश्न आहे. आता 350 वजा 50 ग्रॅम आपण काढून टाकू, कारण की सुरुवातीच्या 50 ला 15 रुपये लागतात, म्हणजे हे 15 रुपये तर फिक्सच आहे. आता 350 मधून ज्यावेळेस 50 गेले तर उरले किती? 300 ग्रॅम. 300 ग्रॅम. आता हे 300 ग्रॅमचे तुकडे होणार कसे? 50 50 50 50 50 50 असो किंवा 50 पेक्षा कमी असो, तर त्याला 50 ग्रॅमसाठी 7 रुपये लागणार, डिवायडेड बाय 50 ग्रॅम लागेल. इथं 5 1 5 5 कम 30, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 6 टप्पे येणार ते 50 50चे 300 ग्रॅमचे. सो हे गुणिले 7 रुपयानं आहे, म्हणजे 7 कम किती? 42 रुपये. 7 कम किती? 42 रुपये. पहिल्या 50 ग्रामसाठी 15 रुपये, बाकीच्या उर्वरित 300 ग्रामसाठी प्रत्येकी 50 ग्रॅम 7 रुपये दराने होतात 42 रुपये. सो 15 + 42 बरोबर 57 रुपये लागेल. 57 रुपये ते पार्सल पाठवण्यासाठी दिल्लीला. ओके, फोर्थ ऑप्शन इज द राइट आन्सर. क्लिअरच आहे. नेक्स्ट 10वां प्रश्न, पॅटर्न का अवलोकन कीजिए. प्रत्येक पेपर म्हणजे पॅटर्न्स असते, ते पॅटर्न्स त्याच्याकडे बघितल्याबरोबर आपल्याकडे आन्सर आलं पाहिजे. 1 2 3 4, नंतर हा 1 कॅन्सल केला, 2 3 4 5, नंतर हा 2 कॅन्सल केला, 3 4 3 4 5 6, नंतर हा 3 कॅन्सल केला, 4 5 5 7, म्हणजे पहिला तर 5 आपल्याला सापडला. फिक्स हा 5 नाही तर हा 5 आहे. आता प्रत्येकाची बेरीज बघा कशी गेली. 1 2 3 4 10, हां हे 10 झाली. मग नंतर 5 आणि 5 10 4 14, इथे सुद्धा बेरीजच आहे. 4 आणि 3 6 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 बेरीज येणार, म्हणून आन्सर येते बरोबर थर्ड.
पॅटर्न का अवलोकन कीजिए, दृष्टिक्षेपात त्याला घ्यायचं, कशा पद्धतीने अरेंजमेंट केलं आहे ते लक्षात घ्यायचं, ज्या काही गॅप्स बिटवीन आहे म्हणजे ज्या काही फिल इन द ब्लँक्स असेल त्याला अँसरच्या स्वरूपात हे बघायचं. सो 5/18 येतं. खूप सोपा प्रश्न होता हा. नेक्स्ट 11वा प्रश्न. या ठिकाणी निम्न तालिका विभिन्न वर्षों में एक राष्ट्रीय उद्यान में बाघों की संख्या को दिखाती है. हा खतरनाक प्रश्न आहे. याचं स्वरूप बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. ऑप्शन मध्ये बघा. आता त्याला आपण थोडा वर घेऊ. बघा आता काय म्हटलं गेलेलं आहे, सही कथन को चुनिए. 4 ऑप्शन मधून जे राईट ऑप्शन आहे तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बाघों की संख्या प्रत्येक वर्ष बढी है. प्रत्येक वर्षाला वाघांची संख्या वाढलेली आहे असं म्हणते फर्स्ट ऑप्शन मध्ये. 14 मध्ये 173 होते, 15 मध्ये कमी झाले 156 झाले, पुन्हा 16 मध्ये 140 झाले, पुन्हा 17 मध्ये 125 झाले. म्हणजे वाघांची संख्या कमी 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 होत गेली, वाढली नाही. सो बडीच्या जागेवर कमी पाहिजे होतं. हे सही कथन आहे का? नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक फर्स्ट इज रॉन्ग. सेकंड ऑप्शन, पिछले वर्ष के सापेक्ष, म्हणजेच 15चा विचार केला तर 14चा विचार लक्षात घ्यायचा. 15 दिले असेल तर 14चा लक्षात घ्यायचं, 16 दिले असेल तर पिछले वर्ष म्हणजे 15चं घ्यायचं. या दोघांमधला डिफरन्स काढायचा. पिछले वर्ष के सापेक्ष 2006 की तुलना में 2015 में अधिक बाघ कम हुए. बघा आता पद्धतशीर. आता त्यांनी काय सांगितलं, पिछले वर्ष की तुलना में. पिछले वर्ष की तुलना में म्हणजेच काय, प्रत्येक वर्षामध्ये किती हे झालं ते बघूया. बघा या ठिकाणी डिफरन्स काढू, या दोघांचा डिफरन्स काढू म्हणजे पिछले वर्ष की तुलना में होणार आहे. या ठिकाणी 6 7 13 हातचा 1 म्हणजे 27, नाही 17. किती? 17. म्हणजे या ठिकाणी 17. 2014 के सापेक्ष 2015 में 17 बाघ कम हुए. 17 बाघ. आता पुन्हाही त्या तसं डिफरन्स बघू. या ठिकाणी जर बघितलं तर 6 1 16. 2016 के सापेक्ष 2015 के सापेक्ष 2016 में बाघों की संख्या 16 कम होगी. 16 कम हुई. आणि तिसरं बघा या ठिकाणी किती येते, 15 वाघ येते. डिफरन्स जर काढला तर 15 कम हुए. आता त्यांनी काय सांगितलं बघा, पिछले वर्ष के सापेक्ष म्हणजे 2016. इथे 2016 म्हणजे 16 बाघ. 2015 में अधिक बाघ कम हुए. 2016च्या तुलनेत, 2016च्या तुलनेत, यानी इथं सांगितलं 2016च्या तुलनेत 2015 मध्ये अधिक बाघ कम हुए म्हणते. पिछले वर्ष के सापेक्ष 2016 की तुलना में 2015 में अधिक बाघ कम हुए. आता येतं बघा 16 आणि 14 इथे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. हा जो आपण हे टाकलं ना, तर हे इथं टाकायचे, ह्या दोनच्या मध्ये टाकायचे 17, इथे टाकायचे बरोबर ह्या दोनच्या मध्ये 16 आणि या दोनच्या मध्ये टाकायचे 15. असं आहे ते. 2016 की तुलना में 2016 की तुलना में 16 झाले होते आणि 2015 में अधिक बाघ कम हुए. अधिक बाघ कम झाले का, इथं आपण थोडंसं हे बघूया. ओके, हा पद्धतशीरपणे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. थोडंसं आपण मिसमॅचिंग झालेलं 17 16 आणि 15. इथं डिफरन्स आपण घेऊ 17, इथे 16 आणि इथे 15. म्हणजे सापेक्ष जर म्हटलं तर ठीक है. पिछले वर्ष की सापेक्ष 2016 की तुलना में 2015 में अधिक बाघ कम हुए. 2016 की तुलना में 2015 में अधिक बाघ कम हुए. बरोबर है. 2016 की तुलना में 2015 में अधिक बाघ कम हुए. तर या ठिकाणी हे ऑप्शन राइट येते. थर्ड ऑप्शन बघा, पिछले वर्ष के सापेक्ष 2015 की तुलना में 2017 में अधिक बाघ कम हुए. 2015 जर बघितला तर इथं 17 आहे. इथे आपण इथे लावून घेऊ 16 आणि इथे 15. इथे जर बघितलं तर 2015 जर म्हटले तरी इथं 17 आणि 2017 जर म्हटले तर इथे 15. 17 15. ओके.
आणि 2016 और 17 में समान संख्या में बाघ कम हुए. 2016 समान नाहीच आहे. 17, 16, 15 कमी 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 होत गेलेलं आहे. हे ऑप्शन कॅन्सल. या ठिकाणी हे सुद्धा कॅन्सल. सो आंसर येते सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर. नेक्स्ट क्वेश्चन. एक ट्रेन टिकट काउंटर पर कुछ व्यक्ति लाइन में खड़े थे. अमीना त्या लाईन मध्ये होती, त्या क्यू मध्ये होती आणि तिचं जे काही इकडून पुढून जे स्थान होतं तर ते होतं 15व्या ठिकाणी ही अमीना होती. ही काय होती? अमीना. ओके, 15व्या ठिकाणी होती. आता ही 15व्या ठिकाणी असेल तर पुढून तिचा नंबर 15वा आहे, तर मागून तिचा किती असणार आहे? 14वा असणार आहे. म्हणजे एक ने कमी. म्हणजे एकूण त्या रांगेमध्ये किती लोक आहे. सो इस लाइन में कुल कितने व्यक्ती खडे थे. म्हणून या ठिकाणी येतं बरोबर 29 व्यक्ती. सरळ सिंपल आहे. असा जर प्रश्न विचारला तर याच्या आधीचा त्याच्यामध्ये ऍड करायचा, 29 येते. एवढी सिंपल सी ट्रिक्स आहे. सो 29 इज द राइट आंसर. फोर्थ ऑप्शन. 13वा प्रश्न. आता 13व्या प्रश्नामध्ये बघा, पद्धतशीर. मालिनी ऐसी मालाएं बनाना चाहती है. मालिनी नावाची मुलगी आहे, तिला माळा बनवायची आहे जिसमें प्रत्येक में 17 सिपिया हो. आता सिपिया म्हणजे सिंपले. तिच्याकडे सिंपले आहे, समुद्रातून जमा केलेले छोटे छोटे जे सिंपले असतात, आपण पण जातोच ते सिंपले जमा करण्यासाठी. तर तिच्याकडे 200 सिपिया आहे आणि त्या 200 मधून 3 सिपिया काय झाल्या तर तुटून गेल्या. सो इथं 3 जर घेतले तर बरोबर 197 आता तिच्याकडे सिपिया उरलेले आहे. सिपिया. आता काय करावं लागते तिला? प्रत्येक माळेमध्ये 18 सिपिया टाकायचे. म्हणून 197 भागिले 18. 18 एक 18 उरला 1 झाला इथं 17. आता ऑप्शन कडे जाऊ आपण. मालिनी सीपीओ से 11 मालाएं बना सकती है. 11 बनूच शकणार नाही. 11 माळा बनवण्यासाठी तिच्याकडे 198 सिंपले पाहिजे. म्हणून 11 माळा नाही बनवू शकत, 10 माळा बनवू शकते. 11वी माळ बनवण्यासाठी तिच्याकडे एका सिंपलेची गरज ठरते. म्हणजे 11 एक 11 आणि पुन्हा जर इथं एक जर आपण ऍड केला, म्हणजे सपोज जर आपण इथे 17च्या जागेवर जर एक जर आपण ऍड केला असता, म्हणजे सपोज 3 सिपिया न तुटता 2च सिपिया तुटलेल्या असत्या, तर मग बरोबर या ठिकाणी 198 आले असते. 198 आले असते तर बरोबर 11 माळा बनल्या असत्या. म्हणून हे रॉन्ग आहे. मालिनी को 11 मालाएं बनाने के लिए एक सिप की और आवश्यकता है. बरोबर आहे ना? 11 माळा बनवण्यासाठी तिला कितीची आवश्यकता आहे? एका सिंपलेची आहे. म्हणजे 18 वजा 17 म्हणजे 1. एका सिंपलेची गरज आहे. म्हणून सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर. थर्ड ऑप्शन कडे जाऊ आपण. मालिनी 10 मालाएं बना सकती है. बरोबर आहे, 10 माळा ती बनवू शकते. और उसके पास 15 सिपिया शेष बसती है. नाही 18 एक हे बघा, याला आपण असं ऑप्शन मध्ये टाकू. 197 भागिले 18. 18 एक 18 उरला 1 झाले हे 17. बघा, मालिनी 10 मालाएं बना सकते. म्हणजेच 18 × 180. आपण जर सरळ म्हटलं तर 18 × 180. सरळ 18 × 180 घेतलेले आहे. सो 17 माळा 17 सिपिया बच सकते. इथे 15 न घेता 17 पाहिजे होतं, तर मग हे राईट आलं असतं. म्हणून हे रॉंग आहे. मालिनी सीपीओ से 12 मालाएं बना सकते. 11च नाही बनू शकत तर 12 कुठून बनणार आहे? म्हणून हे सुद्धा आन्सर आहे. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 14वा प्रश्न. सीटीटी 2024 जर का क्रॅक करायचे असेल तर टेस्ट सिरीज माझ्याकडे उपलब्ध आहे सर्व विषयासाठी. असं नाही की फक्त मॅथमॅटिक्ससाठीच आहे म्हणून. त्याच ठिकाणी जेवढे सब्जेक्ट आहे 5 सब्जेक्ट, म्हणजे 5 सब्जेक्टसाठी 30 मार्क्सच्या टेस्ट उपलब्ध आहे. मराठी असेल 30, हिंदी असेल 30, त्याच्यानंतर मराठी हिंदी मोस्टली घेता म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर त्या लँग्वेज झाल्या, सोबतच मानसशास्त्र, त्याच्यानंतर गणित आणि त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र. असं सीटीटी 2024 साठी टेस्ट सिरीज तुम्हाला मी उपलब्ध करून देतो सर्व विषयासाठी. फीज आहे 200 रुपीज. तुम्ही माझ्याशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, देन मग फी सेंड करा. मी तुम्हाला एक नवीन QR सेंड करत असतो. आणि सोबतच स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंत जर का तुम्ही स्टडी मॅथ चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ओके. आणि स्टडी अप हे ॲप्स आहे, हे ॲप्स तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
स्टडी मॅथ नावाचं चॅनल आहे आणि स्टडी अप नावाचं ॲप्स आहे आपल्या क्लासचं, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा. आणखी काही प्रश्न राहिलेले आहे, पुढे जाऊया आपण 14वा प्रश्न. एक त्रिभुजाकार पिरामिड के नेट में कितने त्रिभुजाकार फलक होते हैं. जो पिरामिड असतो की नाही, पिरामिड आपल्याला दिसायला त्रिकोणी स्वरूपात दिसतो, परंतु जर त्याला पारदर्शक जर का केला तर असा तो दिसून येतो आपल्याला जवळपास. त्याच्या दोनच बाजू आपल्याला असे दिसतात आणि खालची दिसून येते थोडीफार. सो त्रिमितीय सारखाच असतो तो. पण आपल्याला काय सांगायचं आहे की या ठिकाणी एक त्रिभुजाकार पिरामिड के नेट में कितने त्रिभुजाकार फलक होते. त्रिभुजाकार फलक म्हणजे त्रिकोणी फलक म्हणजे पृष्ठभाग किती असते, तर 4 पृष्ठभाग असते. बरोबर, किती? 4. पिरामिड मध्ये 4 पृष्ठभाग असते. एक म्हणजेच खालचा म्हणजे आधार, आणि बाजूचे एक इकडचा आणि एक इकडचा आणि एक वरचा, म्हणजे असे 3 आधार धरून 3 + 1, एक आधार आणि 3 पार्श्व, असे झाले 4. कुल 4 त्रिभुजाकार फलक होते हैं. सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर. नेक्स्ट आणि लास्टचा प्रश्न, इट्स वेरी सिंपल. विभिन्न गांवों में किसानों के एक दिन की मजदूरी नीचे दी गई है. गाव ए मध्ये जाणार तर एका दिवसाची मजुरी 185 आहे. गाव बी मध्ये जाणार तर 125 आहे. गाव सी मध्ये जाणार तर 93 आहे. आणि गाव डी मध्ये जाणार तर सर्वात कमी 87 आहे. आता इथे बघा काय सांगितलं त्याने. जगत गाव ये में 105 दिन काम करता है और रेणु गांव सी में 180 दिन काम करते है. जगत आणि रेणू असे 2 जण आहे. जगत जाते ये गावामध्ये जिथे तनका एका दिवसाची मजुरी 185 रुपये आहे, तिथे 105 दिवस काम करते दिन. त्याच्यानंतर रेणू सी गावामध्ये जाते जिथे 93 रुपये तनका आहे एका दिवसची, म्हणजे मजुरी आहे, तिथे ती 180 दिवस काम करते. आता याचा दोहोंचा गुणाकार जर केला तर एकूण मजुरी होते की नाही, म्हणून त्यांनी काय ऑप्शन 3 दिलेले आहे. आधी आपण बघूया किती मजुरी होते. आता ए गावामध्ये जगतची मजुरी एकूण कशी येणार आहे, खूप इझी आहे. या ठिकाणी 185 गुणिले 105 है की नाही. आता आपण काय करतो, या ठिकाणी 5 × 5 = 25, 2 5 × 8 = 40, 2 42, 4 हातचे 5 × 1 = 5, 5 × 4 = 9 झालं. आता हा संपला आणि हा जर संपला असेल, 0 जर असेल तर 2 क्रॉस मारायचे. इथे 2 क्रॉस मारले, असं करायचं. आणि 185 × 185 म्हणजे डायरेक्टच फास्ट असं कॅल्क्युलेशन होते गुणाकार. 5 2 9 5 14 हातवाला 1, इथं 9, इथं 1, 19,425 रुपीज कोणाला मिळणार आहे, जगतला मिळणार आहे. जगत, कारण त्याने ये गावामध्ये काम केलेलं आहे. आता सी गावाची मजुरी बघा. सी गावाची मजुरी रेणूची 180 दिवसाची, म्हणजे 180 गुणिले किती 93, 3 0 0 18 3 54, 3 8 24, 2 18 3 54, इथं क्रॉस 9 0 0 9 8 72, सॉरी 9 8 72, 7 9 1 9 9 7 होते 16. याची झाली 0 4 7 16, 16,740. 16,740 कोणाची, रेणूची. आता त्यांनी काय सांगितलं, कौन ज्यादा रुपये कमाता है और कितने. जगत जास्त रुपीज कमावते की रेणू, आणि कमावते तर किती जास्त रुपीज कमावते. जगत वह रेणू से 2,685 रुपीज ज्यादा कमाता है. मग ज्यादा कमावता है तर मग त्यासाठी वजाबाकी करावं लागेल. 5 0 गेले 5 राहिले, 2 4 जात नाही, 12 4 गेले 8 राहिले, हा चवला 1, 4 8 जात नाही, 14 8 गेले 6 राहिले, हा चवला 1, 9 7 गेले 2 राहिले, 1 1 0, म्हणजे 2,685 रुपये जगत जास्त कमावते रेणूपेक्षा. 2,685 रुपये. जगत वह रेणू से 2,685 रुपये ज्यादा कमाता है. राइट है. रेणू वह जगत से 2,685 रुपये ज्यादा कमाती है. रेणू नाही जास्त कमावत, कारण की रेणू हे 16,000 आहे, हा 19,000 आहे. जगत वह रेणू से 2,685 रुपये ज्यादा कमाता है. सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर. दोनों समान कमाते हैं, रॉन्ग है. तुलना नहीं की जा सकती क्योंकि एक दिन की मजदूरी बराबर नहीं है. तुलना केल्याच जाते, म्हणून सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑप्शन रॉन्ग आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर.
क्लिअर मित्रांनो? 1 पासून तर 15 पर्यंतचे प्रश्न मी वेगवेगळ्या पॅटर्ननुसार, वेगवेगळ्या कॅल्क्युलेशननुसार, हा आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये अल्जेब्रा सुद्धा होतं, त्याच्यानंतर अल्जेब्रा नंतर जॉमेट्री पण आहे आणि अंकगणित सुद्धा आहे. असे तीनही प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे. 15 पर्यंतची ही सिरीज आहे. ही सिरीज कंटिन्यू तुमच्यावाली चालणार आहे तुमच्या परीक्षेच्या तारखेपर्यंत. सो माझ्या या चॅनलला तुम्ही फॉलो करायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला एक रिक्वेस्ट केलेली आहे की स्टडी मॅथ चॅनलला तुम्ही फॉलो करा, अर्थात सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. थँक्यू.